Dear students, we are going to start a new unit. Unit number 3 from your book, that is Basic Analytical Techniques. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण त्या ठिकाणी एक नवीन युनिट स्टार्ट करत आहोत, बेसिक अनालिटिकल टेक्निक. सो सिम्पली द कंटेंट ऑफ धिस वन, या युनिटचे जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे टाईप्स अनालिसिसचे जे टेक्निक्स असतील त्याचा स्टडी या युनिटमध्ये आपण करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन फिल्ट्रेशन मेथड, सिंपल फिल्ट्रेशन अंडर सक्शन, टू टाइप्स ऑफ फिल्ट्रेशन. नेक्स्ट वन crystallization. So what is crystallization? And there are two types. First one simple crystallization, second fractional crystallization process. Third important point of analysis technique is distillation. So simple distillation first type, second fractional distillation, and third one distillation under reduced pressure. So these three techniques under distillation process. And fourth one solvent extraction method for analysis of chemical substances. And last one chromatographic techniques is not for our exam. Chromatographic techniques हे त्या ठिकाणी आपल्यासाठी अभ्यासायला असणार नाही. So these techniques particularly used for analysis of substances or purification of substances. So just introduction and purification of solid, first point, that is 3.1 and 3.2. Today we are going to discuss these 2 points in this lecture. So dear students, starts with just introduction for this unit. So what is analysis and what are the different techniques used for analysis of chemical substances or simply purification of substances and separation. आपण जर पाहिलं तर एखादा केमिकल सबस्टन्स जर कन्सिडर केला तर तो त्या ठिकाणी त्याचं प्युरिफिकेशन असेल, सेपरेशन असेल, त्याच्यामध्ये जर काय इतर इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर ते सेपरेट करणे, म्हणजेच त्या ठिकाणी अनालिसिस करणे. तर याच्यासाठी हे जे काय वेगवेगळे टेक्निक्स आहेत तर हे वेगवेगळे टेक्निक्स आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन आहे, क्रिस्टलायझेशन आहे, डिस्टिलेशन आहे, नेक्स्ट वन सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन आहे आणि क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स. तर त्याच्यामध्ये 4 जे आहेत ते 4 टाईप्स आपल्याला डिटेल्स स्टडी करायचे आहेत. सो डिअर स्टुडंट्स, इफ वी consider a chemical substance, that is what it may be obtained in nature or prepared or artificially synthesized. आपण जर एखादा केमिकल सबस्टन्स कन्सिडर केला तर तो इट इज फाउंड इन नेचर, जर नैसर्गिकरित्या जर तो सापडलेला असेल किंवा आपण त्या ठिकाणी लॅबोरेटरीमध्ये त्याचं प्रिपरेशन केलेलं असेल तर तो सबस्टन्स त्या ठिकाणी प्युअर फॉर्ममध्ये मिळेल अशी काही गॅरंटी नाही. इट इज ऑब्टेन्ड इन क्रूड और इम्प्युअर फॉर्म. त्याच्यामध्ये जर काही इम्प्युरिटीज जर प्रेझेंट असतील तर आपल्याला त्या इम्प्युरिटीज असतील त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज आपल्याला त्या ठिकाणी त्या इम्प्युरिटीज सेपरेट कराव्या लागतील. तो सबस्टन्स इट इज फ्री फ्रॉम इम्प्युरिटीज, दॅट इज और इफ इट कंटेन अनदर मेटल्स और अनदर सबस्टन्सेस देन वी हॅव टू सेपरेट इट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. जर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असतील किंवा काही इतर सबस्टन्सेस प्रेझेंट असतील तर ते आपल्याला सेपरेट करावे लागतील. मग हे सेपरेशन असेल, प्युरिफिकेशन असेल किंवा आपल्याला तो सबस्टन्स त्या ठिकाणी ऑप्टेन झाला तर आपल्याला त्याच्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज असेल, कॉम्पोजिशन असेल, केमिकल प्रॉपर्टीज असतील, हे आपल्याला जर स्टडी करायचं असेल तर आपल्याला तो सबस्टन्स इट इज ऑप्टेन्ड इन प्युअर फॉर्म, म्हणजे आपल्याला तो प्युअर फॉर्ममध्ये पाहिजे. मग हा प्युअर फॉर्म जर आपल्याला ऑप्टेन करायचा असेल किंवा त्या ठिकाणी त्याचं सेपरेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी मेथड्स वापरलेल्या आहेत त्याला म्हणायचं दे आर टर्म ॲज सिम्पली अनालिसिस और अनालिटिकल टेक्निक्स, particularly which are used for purification and separation of chemical substances. Now, particularly these methods are depending on their physical properties. त्याचे जे काही फिजिकल स्टेट असेल, त्याचे
it is solid, liquid or gases, its color, density, melting point, boiling point. These are different physical properties of these chemical substances, and these methods are depend on this, particularly these physical properties. So simply this is about analytical or analytical analysis or analytical techniques. Now students, we move towards the next point, 3.2, purification of solids. If we obtain a chemical substance, or it is we obtain from in mine, it is in impure form, or it contains other substances or impurities, we have to purify it or study its composition, physical properties, chemical properties, etc. आपल्याला जर याचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला तो त्या ठिकाणी प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला मिळणं आवश्यक आहे. सो इट इज ऑब्टेन इन इट्स अ प्युअर फॉर्म. सो वी हॅव टू यूज सिम्पल फिल्ट्रेशन मेथड फॉर प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स. आपल्याला पहिली मेथड जी असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी त्याच्यामधले जे काय सबस्टन्सेस असतील, इतर सबस्टन्स असतील ते सेपरेट करणे, किंवा इम्प्युरिटीज जे असतील इम्प्युरिटीज आपल्याला रिमूव्ह करायचे असतील, तर आपल्याला फिल्ट्रेशनची सिंपल ॲनालिटिकल टेक्निक आहे फिल्ट्रेशन, त्या ठिकाणी यूज करणं आवश्यक आहे किंवा आपण यूज करू शकतो. मग त्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत. फर्स्ट वन सिंपल फिल्ट्रेशन मेथड and second one filtration under suction. So how this filtration is carried out and diagram for this one. तर याच्यामध्ये आपण डिटेल्स पाहणार आहोत. तर तुमच्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी सिंपल फिल्ट्रेशनची डायग्राम दिलेली आहे. सेपरेशन ऑफ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड बाय सिंपल फिल्ट्रेशन. हे त्या ठिकाणी जे मिक्सचर असेल, मिक्सचर म्हणजे त्या ठिकाणी एकामेकामध्ये ते सबस्टन्सेस त्या ठिकाणी मिक्स होत नाहीत, डिझॉल्व्ह होत नाहीत, सँड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, असे सबस्टन्सेस जर असतील तर त्या ठिकाणी त्याला मिक्सचर, किंवा एकापेक्षा दोन सबस्टन्स, दोनपेक्षा अधिक सबस्टन्स त्याच्यामध्ये ॲड केलं तर त्या ठिकाणी जो सबस्टन्स तयार होतो त्याला आपण, किंवा जे कंपोजिशन तयार होतं त्याला काय म्हणायचं, इट इज टर्म ॲज मिक्सचर. सो how this method is used, simple filtration. See in your diagram. A solid substance may contain two types of impurities. First one, which are soluble in the same solvent as the main substance. आपण जर पाहिलं तर पहिल्या टाईपमध्ये, आणि सेकंड वन which are not soluble in the same solvent as substance. Simply, what is solute, what is solvent, and what is solution. If you add solute in particular solvent, then there is a formation of solution. Solute, the substance which is dissolved. Solvent, the substance in which solute is dissolved, is called as solvent. And if we add particular solute in a particular solvent, then there is a formation of solution. Then if there are two impurities, दोन impurities टाइप जर पहिले असेल त्या ठिकाणी इट इज सोल्युबल इन गिवन सॉल्वंट. तो जो सबस्टन्स असेल त्या सबस्टन्सचं जर सोल्युशन असेल तर त्याच्यामध्ये त्या इम्प्युरिटीज सोल्युबल असतात, फर्स्ट टाईप. अँड सेकंड टाईप, दे आर इनसोल्युबल, दॅट इज नॉट सोल्युबल इन गिवन सॉल्वंट. त्या सॉल्वंटमध्ये त्या इम्प्युरिटीज इनसोल्युबल असतील. तर असे ज्या वेळेला असेल तर त्याच्यामधला जो सेकंड टाईप आहे, विच आर नॉट सोल्युबल इन द सेम सॉल्वंट ॲज द सबस्टन्स, त्याच्यामध्ये त्या सोल्युबल इम्प्युरिटीज नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्या रिमूव्ह करायच्या आहे, किंवा त्या सॉलिडमधून सॉलिड तो काय करायचं आहे, त्या इम्प्युरिटीपासून प्युरिफाय करायचं आहे, सेपरेट करायचं आहे. तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपण ही फिल्ट्रेशन मेथड यूज करायची. सो द सेकंड टाईप ऑफ इम्प्युरिटी कॅन बी सेपरेटेड इझिली युझिंग अ सुटेबल सॉल्वंट टू डिझॉल्व द मेन कंपाऊंड when the impurities remain undissolved and can be separated by a simple process called filtration. So how filtration is used? The impurities which are not soluble in the same solvent as the substance can be separated. These two second type impurity can be separated using a suitable solvent to dissolve the main compound when the impurities remain undissolved.
म्हणजे त्याच्यामध्ये आपण तो कंपाऊंड जो आहे तो एका सुटेबल सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व केला आणि त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज असतील इनसोल्युबल इम्प्युरिटीज they are remain as it is or undissolved in it, and we can separate them by a simple process called as filtration method. So how it is used, see in your diagram or on your screen. There are three diagrams. First beaker of mixture of water and sand. If we take a simple mixture of water and sand, then second assembly for, and second and third assembly for simple filtration. So how it is used, see, filtration is carried out with the help of filter paper cone placed in funnel as shown in given figure. आपण जर पाहिलं तर खाली बिकर आहे, त्याच्यानंतर एक कोनिकल फ्लास्क आहे, सॉरी फनेल आहे, नॉट अ कोनिकल फ्लास्क, इट इज फनेल, नरसाळ आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये त्याला म्हणूया नरसाळ. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, एक कोन शेप फिल्टर पेपर तयार करायचा आहे, कोनिकल शेपमध्ये फिल्टर पेपर, आणि त्याच्यात तो काय करायचा आहे त्या फनेलमध्ये इन्सर्ट करायचा आहे, ठेवायचा आहे. सो अ सर्क्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर इज फोल्डेड टू फॉर्म अ कोन अँड फिटेड इन द फनेल. त्या फनेलमध्ये आपण तो ठेवलेला आहे. द फनेल इज फिक्स्ड ऑन अ स्टँड अँड बिकर केप्ट बिलो इट. मग त्याच्यावरती काय करायचं, स्टँडच्या साह्याने ते फनेल त्या बिकरवरती ठेवायचं आहे आणि थोडंसं तो फिल्टर पेपर जो आहे तो मॉइस्ट करायचा आहे, वॉटरनं काय करायचं मॉइस्ट, म्हणजे तो त्या ठिकाणी काय होईल, इट गेट्स फिक्स्ड विथ फनेल, म्हणजे त्या ठिकाणी तो काय होईल, त्या ठिकाणी पॅक बसेल. अँड देन वी पोअर अ मिक्सचर ऑफ वॉटर अँड सँड थ्रू अ फिल्टर पेपर. आपण काय करायचं आहे, त्याच्यातून ते मिक्सचर असेल ते त्या ठिकाणी ॲड करत राहायचं. मग हे ॲड करत असताना काय होणार आहे, द इन्सोल्युबल पार्ट रिमेनिंग ऑन द फिल्टर पेपर कॉल्ड ॲज रिसिड्यू. आपल्याला त्या डायग्रॅममध्ये दिसतंय, तिसऱ्या डायग्रॅममध्ये थर्ड रेड कलरमध्ये त्या ठिकाणी जो पार्ट राहील तो काय राहणार आहे, त्या ठिकाणी रिसिड्यू राहणार आहे, म्हणजे इम्प्युरिटीज असतील, इन्सोल्युबल इम्प्युरिटीज विच आर नॉट डिझॉल्व इन गिवन सॉल्वंट. अँड द लिक्विड कलेक्टेड इन द बिकर इज कॉल्ड ॲज फिल्टरेड. म्हणजे खाली जे लिक्विड येईल त्या सबस्टन्स सहित, सबस्टन्स असेल त्याच्यामध्ये तो सबस्टन्स काय राहणार आहे, त्या ठिकाणी तो प्युअर फॉर्ममध्ये असेल, त्या ठिकाणी जे काय त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज वर राहतील, फिल्टर पेपरवरती राहतील, आणि त्याच्यामधले जे इम्प्युरिटीज वर राहतील, इट इज टर्म ॲज रेसिड्यू. अँड द रिमेनिंग पार्ट, इट इज क्लिअर लिक्विड, विल बी कलेक्टेड इन अ गिवन बिकर कॉल्ड ॲज फिल्टरेड. So thus we separate these impurities, that is insoluble impurities which are not dissolved in given solvent, are separated by this one simple filtration method. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो की ही मेथड जी आहे त्या ठिकाणी मेथड यूज करू शकतो. So students, now we see second method, filtration under suction. So what is suction? We have to the process of taking air from any vacuum, air from any assembly to create a vacuum. आपण जर त्याच्यामध्ये एअर असेल तर ते त्या ठिकाणी एखादा सक्शन पूर्ण त्या ठिकाणी काढून घेतली तर ती प्रोसेस जी असेल त्याला म्हणायचं सक्शन. मग हे सक्शन प्रोसेस जे असेल ती सक्शन प्रोसेस यूज करून आपण काय करायचं, ते फिल्ट्रेशन करायचे. ही प्रोसेस जर वापरली तर त्या ठिकाणी फिल्ट्रेशन जे आहे ते थोडंसं फास्ट होतं. द स्पीड इज फास्टर दॅन सिम्पल फिल्ट्रेशन. सो हाऊ इट इज युज्ड. सो the given setup for filtration under suction in your diagram. So see, when filtration is carried out using a vacuum pump, it is called as filtration under suction. म्हणजे व्हॅक्यूम पंपनं आपण त्याच्यामधली एअर काढून घेतली किंवा सक केली, काढून घेणे, सक्शन केली, तर त्याला फिल्ट्रेशन अंडर सक्शन. सो सिम्पली इट इज फास्टर प्रोसेस. सो सी असेंब्ली, त्याची असेंब्ली जी आहे त्या ठिकाणी आपण असेंब्ली पाहू शकता. सो
The assembly for filtration under suction consists of thick wall conical flask with side arm. त्या ठिकाणी तो कोनिकल फ्लास्क आहे, त्याला एक साइड आर्म आहे, साइड ट्यूब आपण त्याला म्हणू, ट्यूब आहे त्या ठिकाणी, त्याला रबर ट्यूब त्या ठिकाणी सक्शन पंपला कनेक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी दाखवलेले आहे बघा. रबर ट्यूबिंग म्हटलेलं आहे राईट साईडला. सक्शन फ्रॉम ॲस्पिरेटर क्रिएट्स पार्शियल व्हॅक्यूम इन फ्लास्क. आर्मला साईड आर्म असेल किंवा साईड ट्यूब असेल त्याला आपण ते रबर ट्यूबनं त्या ठिकाणी सक्शन पंपला जॉईन करणार आहोत. द नेक्स्ट वन सेफ्टी बॉटल इज यूज टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ द फिल्ट्रेट इनटू सक्शन पंप. सक्शन पंपला आपण सेफ्टी बॉटल यूज करणार आहे, कारण त्याच्यामधलं जे लिक्विड असेल ते लिक्विड सक होऊ नये, ओढलं जाऊ नये त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी आपण ते सेफ्टी बॉटल त्या ठिकाणी यूज करतो. नेक्स्ट वन स्पेशल पोर्सिलिन फनेल कॉल्ड बकनर फनेल is fitted on the conical flask with the help of rubber cork as shown in given figure. या ठिकाणी वरच्या बाजूला त्या ठिकाणी एक फनेल आहे. इट इज पर्टिक्युलरली युज्ड फॉर दिस प्रोसेस अँड टर्म ॲज बकनर फनेल. तर त्या ठिकाणी हे जे फनेल आहे त्या ठिकाणी पोर्सेलिनचं असतं त्या ठिकाणी, आणि हे फनेल त्या ठिकाणी फिट केलेलं असतं. कॉर्क ब्लॅकचं त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा, रबर बंग म्हटलेलं आहे त्याला. डायग्राममध्ये पहा, रबर बंग जो ब्लॅक पार्ट त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी कॉर्क आहे, आपण त्याला झाकण म्हणूया त्या ठिकाणी. तर त्या कॉर्कनं काय केलेलं असतं ते फिट केलेलं असतं ते बकनर फनेल. द बकनर फनेल हॅज पोरस सर्क्युलर बॉटम. फनेल आहे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा, पोरस प्लेट म्हटलेलं आहे, राईट साईडला नाव आहे प्लेट विथ होल्स. आणि ते फनेलला त्या ठिकाणी काय असतात, छोटे छोटे होल्स असतात, आणि त्या होल्सवर काय केलेलं आहे त्या ठिकाणी तो फिल्टर पेपर आहे. फिल्टर पेपर मॉइस्टन्ड फिल्टर पेपर इज पुट ऑन द बकनर फनेल. A circular filter paper of correct size is placed on the circular porous bottom of the Buckner funnel and the funnel is placed on the flask. म्हणजे त्या ठिकाणी ते बकनर फनेलचे त्या ठिकाणी छोटे छोटे होल्स असतील, आणि त्याच्यावरती एक त्या ठिकाणी ओला केलेला मॉइस्टन्ड फिल्टर पेपर आपण त्याच्यावरती तो ठेवणार आहे. सो इट इज मॉइस्टन्ड विथ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर और सॉल्ट. सो सक्शन इज क्रिएटेड बाय स्टार्टिंग द पंप अँड फिल्ट्रेशन इज कॅरिड आउट. म्हणजे साईडला त्या ठिकाणी सक्शन पंप जो त्या ठिकाणी आपण कनेक्ट केलेला आहे तो स्टार्ट केल्यानंतर काय होणार आहे, तर त्याच्यामधले जे हवा आहे एअर इट इज सक अंडर हाय प्रेशर. त्यातली हवा त्या ठिकाणी काय केली जाईल त्या ठिकाणी ओढली जाईल, आणि वरच्या बाजूने आपण काय करणार आहे ते त्या ठिकाणी फिल्ट्रेशनसाठी जे लिक्विड असेल तर ते लिक्विड काय करणार वरून ॲड करणार आहे, आणि खाली काय होणार आहे त्या ठिकाणी जोरात त्या ठिकाणी पंप असल्यामुळे त्या ठिकाणी तो ओढलं जाईल. हवे त्या ठिकाणी व्हॅक्यूम क्रिएट होऊन झाल्यामुळे काय केलं जाईल त्या ठिकाणी ते लिक्विड असेल ते फास्टमध्ये त्या ठिकाणी सक केले जाईल, आणि त्याच्यामुळे प्रोसेस फास्टर असणार आहे. सो इन गिवन फ्लास्क फिल्ट्रेट लिक्विड दॅट पासेस थ्रू द फिल्टर पेपर कलेक्ट्स हिअर. त्या फ्लास्कमध्ये काय होणार आहे, त्या फनेलमधून जर त्या ठिकाणी लिक्विड असेल तर ते लिक्विड त्या ठिकाणी खाली येणार आहे, त्याच्यावरती काय राहणार आहे त्या ठिकाणी क्रिस्टल्स आर कलेक्टेड ऑन द फिल्टर पेपर अँड फिल्टर्ड इन द फ्लास्क. त्या ठिकाणी प्युअर क्रिस्टल्स असतील तर प्युअर क्रिस्टल्स असेल त्या ठिकाणी प्युअर क्रिस्टल्स आर ऑब्टेन्ड ऑन द फिल्टर पेपर. तर इथं काय होणार आहे, त्यामध्ये डिझॉल्व इम्प्युरिटीज जर काय असतील, पर्टिक्युलरली दिस मेथड इज यूज्ड ॲज डिझॉल्व इम्प्युरिटी. त्या सॉल्वंटमध्ये पहिल्यामध्ये आपण इनसॉल्युबल इम्प्युरिटीज आणि इथं सॉल्युबल इम्प्युरिटीज फिल्ट्रेशन अंडर सक्शनला. तर त्याच्यामध्ये जर काही इम्प्युरिटीज सोल्युबल असतील त्या सॉल्वंटमध्ये तर ते काय होणार आहे त्या ठिकाणी त्या सॉल्वंटबरोबर खाली सक केल्या जाणार आहे, त्या ठिकाणी खाली त्या सक्शन पंपनं जे सक केलेले आहे किंवा व्हॅक्यूम क्रिएट झालेले आहे तर त्यामध्ये ते खाली येणार आहे, आणि वरती त्या ठिकाणी मॉइस्टन्ड फिल्टर पेपर असेल त्याच्यावरती क्रिस्टल्स, ते क्रिस्टल्स त्या ठिकाणी आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ऑब्टेन होणार आहेत. So students, these are two particularly methods used for simply separation and purification of solid substances. Now in next lecture we see three methods, particularly crystallization, in which two methods are simple crystallization, fractional crystallization. In second, distillation, three methods: simple distillation, fractional distillation, and distillation under reduced pressure. And last one, solvent extraction methods are
seen in next lecture. So thank you for joining this lecture.